हे कपटी सरकार आहे। महाभारतामध्ये असं शकुनी होता, कप्ताने राज्य मिळालं, तसं हे कपटी सरकार आहे आणि जुगारी सरकार आहे, जे पत्ते खेळतं, रंबी खेळतं, जसा तो शकुनी खेळत होता। फडणवीस सरकारचा निषेध असो, 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 फडणवीस सरकारचा निषेध असो। काळा कायद्याविरुद्ध झालंच पाहिजे, काळा कायद्याविरुद्ध झालंच पाहिजे, काळा कायद्याविरुद्ध झालंच पाहिजे। भारत माता की जय। अगदी थोडक्यात जर सांगायचं झालं तर सरकारला लोकांची जी आंदोलनं आहेत, म्हणजे स्वतःचे अधिकार मिळवण्यासाठी जी आंदोलनं आहेत, ती आंदोलनं चिरडून टाकण्यासाठी आणि सरकारच्या विरोधामध्ये कुणीही बोलू नये, सर्वसामान्याचा आवाज दाबण्यासाठी, विरोधी पक्षांचा आवाज, जे विरोधी पक्ष जनतेचा आवाज विधिमंडळामध्ये मांडतात, त्या विरोधी पक्षांचा आवाज दाबण्यासाठी गोरगरिबांनी कुठल्याही हक्कासाठी रस्त्यावर येऊ नये, स्वतःच्या न्याय मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन करू नये, म्हणजे शांत मार्गाने शांतता चित्ताने जरी आंदोलन करतो म्हटलं ते देखील सरकारला हे मान्य नाही। मी सगळ्यांना आम्ही म्हणतो तेच खरं आहे आणि अन्यथा आमच्या विरुद्ध तुम्ही बोलण्याचा प्रयत्न कराल तर आम्ही तुम्हाला तुमचा आवाज आम्ही चिरडून टाकू। यासाठी हा जनसुरक्षा कायदा सरकारने आणला आहे आणि खरं म्हटलं तर जनसुरक्षा कायदा नसून हा भाजप सुरक्षा कायदा आणि अदानी अंबानी यांचा सुरक्षेचा कायदा आहे, अशी ही सगळी कलमं जर आपण वाचली तर आपल्याला लक्षात येतं। विद्यार्थी जर समजा प्रवेशाच्या नियमासाठी आता नीट मध्ये किती अडचणी आलेल्या आहेत, जर उद्या नीटच्या विरोधामध्ये जर सर्वसामान्य विद्यार्थी रस्त्यावर आला, जर फीच्या विरोधामध्ये विद्यार्थी रस्त्यावर आला, जर शाळेमधली जी पालकांची कमिटी असते उद्या अन्याय झाला तर पालक रस्त्यावर आले, शेतकरी रस्त्यावर आले, कामगार रस्त्यावर आले, सर्वसामान्य जनता त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर आली तर त्यांना ते आंदोलन चिरडून टाकायचं आहे आणि म्हणून हा जनसुरक्षा कायदा सरकारने यांच्या विरुद्ध केलेला आहे। म्हणजे आम्ही जे काही करतो त्यांच्या विरुद्ध कुणीही बोलू नये। म्हणजे फॉर एक्झाम्पल आता सरकारला शक्तीपीठ करायचं आहे, शक्तीपीठच्या विरुद्धामध्ये शेतकऱ्यांचं संपूर्ण राज्यामध्ये आंदोलन आहे, सरकारला शेतकऱ्यांना तर नको आहे तरी देखील सरकार म्हणतं की हे तुमच्यासाठी आहे, शेतकरी म्हणतात की आमच्या विरोधामध्ये आहे। इकडे मगाशीच वाढवण बंदराचा उल्लेख झाला, वाढवण बंदरामध्ये अनेक प्रश्न आहेत, जरी ते अर्धसत्य आहे, काही गोष्टी चांगल्या असतील, पण जे लोक राहतात, शेतकरी आहेत, मासेमारी करणारे लोक आहेत, स्थानिक लोक आहेत, त्यांचे काय प्रश्न आहेत ते समजून न घेता जर एखादा प्रोजेक्ट तुम्ही नुसता आम्ही म्हणतो तेच खरं असं रेटून न्यायचं असेल आणि हे रेटून नेण्यासाठीच जे 4 लोक आहेत त्या 4 लोकांच्या खिशामध्ये त्या संपूर्ण देशाची संपत्ती घालण्यासाठी जर कोणी त्यांच्या विरोधामध्ये रस्त्यावर येण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांचं आम्ही आंदोलन चिरडून टाकू, यासाठी हा कायदा आहे असं माझं स्पष्ट मत आहे। आणि विशेष म्हणजे जर तुम्हाला त्या कायद्याविरुद्ध काही बोलायचं असेल, जर तुम्हाला दाद मागायची असेल तर तुम्हाला हायकोर्टमध्ये जावं लागेल किंवा सुप्रीम कोर्टमध्ये जावं लागेल। मला सांगा, सर्वसामान्य भाजी विक्रेता किंवा सर्वसामान्य रिक्षा चालक जर तो त्याच्या हक्कासाठी आंदोलन करत असेल किंवा कामगार क्षेत्रातले जे कामगार मिनिमम वेजेस ऍक्ट साठी जर समजा रस्त्यावर असतील किंवा त्यांच्या सर्व्हिस कंडिशनसाठी इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट मध्ये जर चुकीच्या तरतुदी असतील आणि येत असतील तर हा कायदा त्यांच्या आडवा येणार, कारण तुम्ही रस्त्यावरती आंदोलन करू शकत नाही, कारण आम्ही जो कायदा आणलेला आहे आम्ही जे सांगतो तेच खरं आहे, अशा प्रकारचा हा कायदा आहे। आणि याच्यामध्ये सरकारचे अधिकारी, सरकारच्या यंत्रणा त्यांना अमर्याद असे अधिकार प्राप्त झालेले आहेत।
त्यामुळे या आंदोलनामध्ये या कायद्यानुसार कोणीही सुरक्षित नाहीये. पत्रकार देखील यू हॅव अ फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. तुम्ही फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन साठी आज देशामध्ये काय चाललंय तुम्हाला माहिती आहे. जर तुम्ही उद्या रस्त्यावर येऊन जर आंदोलन करायचा प्रयत्न केला तर तुमचं आंदोलन हे चालणार नाही. तुम्हाला देखून हा कायदा पूर्ण दाबून टाकणार आहे आणि वंचितांना, शोषितांना कुठेही या कायद्यामध्ये न्याय मिळणार नाहीये आणि केवळ चिरडून टाकण्याचं या कायद्यामध्ये आहे. इकडे माननीय मुख्यमंत्री म्हणतात की आपला नक्षलवाद या राज्यातून संपलेला आहे आणि जर संपलेला असेल तर केवळ 1-2 जिल्ह्यामध्ये शिल्लक आहे आणि मग 1-2 जिल्ह्यामध्ये जर हा नक्षलवाद शिल्लक असेल असं मुख्यमंत्र्यांच्या मते तर 1-2 जिल्ह्यासाठी स्वतंत्र कायद्याची गरज काय. मगाशी आमच्या वक्त्यांनी सांगितलं की UAPA कायदा आहे, मकोका आहे, नवीन BNS आहे. तर हे कायदे ऑलरेडी अस्तित्वामध्ये आहेत आणि एवढे कायदे असताना देखील हा वेगळा कायदा तुम्ही आणता, याच्यामध्येच काहीतरी बरं वाईट आहे. बरं, हा कायदा तुम्ही अस्तित्वात आणताना जे 19-20 हजार लोकांनी या कायद्याविरुद्ध तक्रारी केल्या होत्या त्याची जनसुनावणी कुठे आहे. नवीन कायदा जेव्हा आपण आणतो त्याची जनसुनावणी होते. सर्वसामान्य नागरिकांनी 19 ते 20 हजार नागरिकांनी त्यांच्या सूचना दिलेल्या आहेत, तक्रारी केलेल्या आहेत. त्या तक्रारीचा कुठेच उल्लेख नाहीये. राज्यामध्ये अनेक कायदे झालेले आहेत, या कायद्यानुसार जनसुनावण्या झालेल्या आहेत आणि जनसुनावणी न घेता आपण बॅकडोरने हा कायदा आणता. याचाच अर्थ सरकार स्पेशल फेल ठरलेला आहे. एकीकडे आणीबाणीच्या विरुद्ध हे सरकार बोलतं आणि आणीबाणीच्याही पेक्षा वाईट कायदा हा जनसुरक्षा कायदा हे सरकार आणतं. इथे सरकार स्पेशल फेल आहे. हे जुलमी सरकार आहे, जुम्मेबाजांचं सरकार आहे, जुमलेबाजांचं सरकार आहे, अतिशय निर्दयी सरकार आहे. त्यामुळे आम्ही या सरकारचाही निषेध करतो आणि या सरकारने जो हा कायदा आणलेला आहे त्या कायद्याचा आम्ही पूर्ण निषेध करतो. धन्यवाद. आजचा कायदा जो आजचा हा कार्यक्रम आहे हा मगरूर सत्तेविरुद्ध आहे. अतिशय मोगलाई आणि हुकुमशाहीने हे राज्य आणि हा देश व्यापलेला आहे आणि जे फडणवीस सरकार आहे महाराष्ट्रातलं त्यांनी जनसुरक्षा कायदा आणला आहे. कायदा हा नागरिकांसाठी असतो, नागरिकांच्या भल्यासाठी असतो, राज्याच्या भल्यासाठी असतो. हे उलट आहे. हा कायदा नागरिकांचा आवाज दाबण्यासाठी आहे, नागरिकांना न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून न देण्यासाठी आहे. खास करून आपण इकडे बसला पत्रकार मित्र, जो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, तर पहिली कुऱ्हाडी आपल्यावर येणार आहे. कारण का सरकार विरुद्ध नेहमीच धोरण घेतं, त्या धोरणाला विरोध करण्याची ताकद पहिली असते ती पत्रकारांची. तर तुम्हाला तुमच्या लेखणीमध्ये पण मर्यादा आणायला लागणार आहे. तुम्हाला पण जर या सरकारची गुलामी केली तरच लिहायला मिळणार आहे. असा हा मगरूर कायदा. खास करून ज्या वेळेला एक उदाहरण आहे, आता अनेक गोष्टी घडतात महाराष्ट्रात, अनेक मुलींवर अत्याचार होत आहेत, बलात्कार होत आहेत, खून पडतायत. बीड सारख्या जिल्ह्यामध्ये तर तुम्ही त्या जिल्ह्याला एक वेगळंच आतंकवादी जिल्हा म्हणून जाहीर करण्यासारखं अशी परिस्थिती इकडे आहे. इकडे मुंडेंचा बळी घेण्यात आला, गायकवाडांचा बळी घेण्यात आला. ज्याप्रमाणे अमानुषपणे मारलं त्याबद्दल चौकशी न करता, गुन्हेगारांना शिक्षा न होता सर्वसामान्यांचा आवाज बंद करणं हा कायदा आहे का? म्हणजे जिकडे मुख्यमंत्री फेल झालेले आहेत, एवढी वर्ष तुमच्या हातात सत्ता आहे, तुमच्या हातात पोलीस डिपार्टमेंट आहे, तुम्ही या राज्याचे गृहमंत्री आहात, तुम्ही पूर्णपणे नापास झालेला आहात आणि ज्या वेळेला जनता रस्त्यावर उतरते आणि तुम्हाला तुमचा रिझल्ट विचारते, तुमची मार्कशीट चेक करते, त्यावेळेला तुम्हाला 0पेक्षा कमी मार्क असतात. म्हणून तुम्हाला त्या नागरिकांना रस्त्यावर उतरून द्यायचं नाहीये, नागरिकांना हक्कासाठी बोलून द्यायचं नाहीये. म्हणजे बाबासाहेबांनी दिलेला जो घटनेत अधिकार आहे फ्रीडम ऑफ स्पीच, तोच तुम्हाला दाबून टाकायचा आहे. हे जे गळा घोटणार आहे हे प्रत्येक फेरीवाल्यांपासून ते थेट AC ऑफिसमध्ये बसणाऱ्या ऑफिसर पर्यंत सगळ्यांना हा कायदा अतिशय रोलेटेक्स सारखा आहे. म्हणजे उद्या तुम्ही रस्त्यावर उतराल तर त्यांनी काय सांगितलं, डायरेक्ट यांना आतंकवादी जाहीर करा, 90 दिवस जेलमध्ये, सरकार विरोधी, राष्ट्रद्रोही, नो अपील. म्हणजे राष्ट्रद्रोहाचा कायदा. म्हणजे आमच्याच देशात आम्ही दिलेल्या मतावर जे सरकार निवडून येतं, पण हे सरकार आमच्या मतावर नाही, हे सरकार 6 नंतरचं आहे. हे अनैतिक सरकार आहे. हे बाबासाहेबांच्या संविधानाला लिहिलेलं सकाळी 7 ते 6च्या मतदानामधलं लोकांचं सरकार नाही, हे त्यानंतरचं सरकार आहे जे अनैतिक आहे. त्यामुळे यांना लोकांच्या भावनेशी, लोकांच्या प्रश्नांशी काहीच पडलेलं नाहीये. लोकांवर अत्याचार होत आहेत. हे काय करतायत, तिकडे यांचे मंत्री यांच्या आईच्या नावावर बार आहे, तिकडे बायका नाचवतात. दुसरा मंत्री काय करतोय, तर तिकडे कर्मचाऱ्यांना शिळी डाळ मिळाली म्हणून फाईट मारतोय. हे उदाहरण देतात तुम्ही जनतेला. म्हणजे उद्या प्रत्येक नागरिकाला जर समजा काही चूक झाली हॉटेलमध्ये तर त्यांनी काय जाऊन तिकडे मारामारी करावी, हा आदर्श देता तुम्ही या महाराष्ट्राच्या जनतेला.
तुम्ही टॉवेलवर खाली येता. विधिमंडळात ज्याला सर्वात मोठं मंदिर मानलं जातं लोकशाहीचं महाराष्ट्राचं, जिकडे बाबासाहेबांची, शिवाजी महाराजांची, राजमाता अहिल्यादेवीची पूजा होते, बाबासाहेबांचा कायदा तिकडे पाळला जातो, जनतेला सुरक्षेची इकडे हमी असते, तिकडे तुम्ही रम्मी खेळता. हा तुमचा कृषी मंत्री. आणि त्यानंतर निर्लज्जासारखं म्हणतात मी पॉपअप मला स्किप होतो. अरे काय, पण तिकडे ज्या वेळेला तुम्ही ज्या हाऊसमध्ये आता तिकडे तुम्हाला मोबाईल काढायची गरज काय आहे? महत्वाच्या प्रश्नावर चर्चा चालू असताना कृषी मंत्री मोबाईल मध्ये आहे, म्हणजे सरकार किती सिरियस आहे, किती गंभीर आहे आपल्या प्रश्नांबाबत हे आपल्याला कळतंय. लक्षात घ्या, येणारी स्थिती अतिशय भयानक आहे. हे सरकार उद्या आपल्याला शूट ॲट साईटची पण ऑर्डर काढेल आणि आम्ही तयार आहोत. कारण का सारखं जेलमध्ये जाण्यापेक्षा पुन्हा महाराष्ट्र 106 हुतात्म्यांप्रमाणे आम्ही रक्तरंजित करू आमच्या रक्ताने. जर महाराष्ट्र वाचवायचा आहे, आपला हक्क वाचवायचा आहे, पुढची पिढी जर गुलामगिरीमध्ये नाही टाकायची तर आम्हाला बलिदान द्यावं लागेल. आम्ही तयार आहोत. कारण का आम्ही ज्या संघटनेत काम करतो, ज्या गांधी घराण्याला आम्ही फॉलो करतो, मे बी गांधी बोलतात का गांधी घराणा पुढे येतं, पण बलिदानामध्ये फक्त गांधीच आहेत. गांधीशिवाय कोणी बलिदान दिलंय? महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी. अहो, पंडित नेहरू 11 वर्ष जेलमध्ये होते. स्वतःची संपत्ती त्यावेळेला 200 कोटीची संपत्ती देशासाठी दिली. आणि हे काय करतात? 20 लाख कोटी कर्ज उद्योगपत्यांचं माफ करतात. हे 50,000साठी आपला शेतकरी आत्महत्या करतोय. अशा वेळी तुम्ही हा कायदा लागू करतायत, म्हणजे तुम्ही दळचेपीचं करतच नाहीये, तुम्ही हत्या करतायत. लहान उद्योगपती यांना मारून टाकलेलं आहे. काल एका उद्योगपत्यांनी कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या केली का? फक्त 1.5 कोटी तुम्ही त्याचं बिल नाही काढलं. अहो, त्यांनी कर्ज घेतलंय. मोठमोठ्या उद्योगपत्यांचे कर्ज माफ होतात, तर तुम्ही आता बिल का नाही करत? तुमच्याकडे पैसा आहे ना. म्हणजे उद्या लाडकी बहीण 1500 रुपयासाठी रस्त्यावर आली, अरे आमच्या दादानी एवढीच नाही टाकली यावेळेला, मग तिला काय तुम्ही जेलमध्ये टाकणार? लाडक्या बहिणींनी विचार करावा. तुम्ही आता रस्त्यावर उतरू शकत नाही, कारण का मनमानी कारभार सुरू झालेला आहे. हे लाडकी बहीण करणारे सावत्र भाऊ आहेत. आणि खास करून हे सांगायचं आहे, हे कपटी सरकार आहे. महाभारतामध्ये असं शकुनी होता, कप्ताने राज्य मिळतं, तसं हे कपटी सरकार आहे आणि जुगारी सरकार आहे, जे पत्ते खेळतं, रंबी खेळतं, जसा तो शकुनी खेळत होता. त्यामुळे जनतेला हेच अपील आहे का तुम्ही रस्त्यावर या, हा कायदा जाळायचा आहे, हा कायदा फाडायचा आहे. सर्वात महत्वाची गोष्ट शेवटी सांगायची आहे का बाबासाहेबांचे मोठे सुपुत्र, आमच्या सगळ्यांचे मोठे भाऊ आज सरन्यायाधीश म्हणून भूषण गायकवाडजी तिकडे बसलेले आहेत, गवईजी, भूषण गवईजी जे आमच्या सर्वांचे मोठे बंधू आहेत. तर आम्हाला विश्वास आहे का आम्हाला उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय नक्कीच न्याय देईल. कारण का बाबासाहेबांच्या या लेकराला आमचे मोठे बंधू न्याय देणारच, आणि तो न्याय सगळ्या समाज, जाती, धर्मासाठी असेल. लक्षात घ्या, बाबासाहेब सगळ्यांचे आहेत, काँग्रेस पक्ष पण सगळ्यांचा आहे, आणि आपले सरन्यायाधीश सुद्धा सगळ्यांचे आहेत. तर या लढाईमध्ये सगळ्यांनी उतरावं, आणि ही लढाई आपल्यासाठी, आपल्या लढायची आहे, जनतेसाठी, देशासाठी, महाराष्ट्रासाठी. जब जब जुल्म करेगा सत्ता के गलियारे से, जब जब जुल्म करेगा सत्ता के गलियारे से, जनसुरक्षा कायदा रद्द झालाच पाहिजे. जनसुरक्षा कायदा रद्द झालाच पाहिजे. सरकार पे, हुकुम शाह पे, जनसुरक्षा कायदा पे, हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें